जय शिवराय मित्रांनो 2024च्या पीक मॅच संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो 2024चा पीक विमा कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल इत्यादी पिकाचा पीक विमा कालपासून जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। आता मित्रांनो हेक्टरी अनुदान किती जमा होत आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा केले जात आहेत, यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना प्रथमतः पैसे जमा केले जात आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात कोणते शेतकरी यामध्ये पात्र केले जातील हे सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करण्याकरता या साईडला एक बेल बटन दिसेल, याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका आणि या साईडला एक थम्स अप बटन दिसेल, याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे नवीन अपडेट हे मिळत राहतील। तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। यामध्ये अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान झालं। सुरुवातीला 8व्या महिन्याच्या शेवटला पाऊस पडला आणि 9व्या महिन्याच्या सुद्धा पाऊस शेवटला म्हणजे सुरुवातीला पाऊस पडला आणि यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचनेचे आदेश देण्यात आले होते आणि एकंदरीत 25% अग्रींचा पीक विमा या 34 जिल्ह्यात मंजूर करण्यात आला होता। यामध्ये 2024च्या पीक विम्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्या याद्या सुद्धा अपलोड करण्यात आल्या होत्या। तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास 30% शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट हे जमा करण्यात आले होते। आता त्या 30% शेतकऱ्यांचे जे डॉक्युमेंट जमा करण्यात आले होते अशा शेतकऱ्यांना मात्र 25% अग्रिमच्या पीक विम्यापेक्षा 2000-3000 रुपये रक्कम ही वाढवून येणार आहे। तर मित्रांनो यामध्ये ठाणे जिल्ह्यात 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप केलं जात आहे। कालपासून याला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्याचबरोबर पालघर जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमचा जो पीक विमा आहे तो वाटप केला जात आहे। म्हणजे या शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 25% अग्रिमचा पीक विमा हा तक्रारीचा पीक विमा वाटप केला जात आहे। त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात अग्रिमचा पीक विमा हा वाटप केला जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी केल्या होत्या अशा तक्रारीचा पीक विमा हा वाटप केला जात आहे। त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा वाटप झालेला आहे। नाशिक जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला जात आहे। धुळे जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप केला जात आहे। तर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी दाखल केल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर तक्रारीचा 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप केला जात आहे। त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा वाटप सुरू झालेले आहे। अहमदनगर जिल्ह्यात त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी केल्या होत्या अशा तक्रारीचा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला जात आहे। सोलापूर जिल्ह्यात सुद्धा वाटप चालू झालेले। सातारा जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात सुद्धा वाटप झालेले आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला जात आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा त्याचबरोबर तक्रारीचा 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप केला जात आहे। जालना जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा कालपासून वाटप सुरू झालेले आहे। बीड जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप केले जात आहेत तक्रारीचे। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। त्याचबरोबर उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे आणि नांदेड जिल्ह्यात सुद्धा कालपासून तक्रारीचा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। परभणी जिल्ह्यात सुद्धा वाटप झालेले आहे आणि हिंगोली जिल्ह्यात कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वाटप सुरू झालेले आहेत। आज सुद्धा शेतकऱ्यांना बरेच काही मेसेज आलेले आहेत आणि आपण ते मेसेज सुद्धा चेक करू शकता, पैसे खात्यावर जमा झालेले आहेत। मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। अकोला जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेले आहे। त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी केल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर तक्रारीचा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। अमरावती जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी केल्या होत्या आणि 25% अग्रिमचा क्लेमचा पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे। म्हणजेच जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्या अधिसूचनेचा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। वर्धा जिल्ह्यात
25% अग्रिमचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे. नागपूर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी गेल्या होत्या अशा तक्रारीचा 25% अग्रिमचा पीक विमा, त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढलेल्या अधिसूचना या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. भंडारा जिल्ह्यात सुद्धा तक्रारीचा 25% अग्रिमचा पीक विमा सुरू झालेला आहे आणि गोंदिया जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात जवळपास जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या अधिसूचना काढलेल्या होत्या अशा अधिसूचना काढलेल्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि एकूण 34 जिल्ह्यात कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल इत्यादी पिकाचा 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे आणि बऱ्याच काही शेतकऱ्यांना काल मेसेज सुद्धा आलेले आहेत. नक्कीच आपण मेसेज जर नसेल आला तर आपण आपलं खातं चेक करून बघा. 2024च्या 25% अग्रिमचा पीक विमा, त्याचबरोबर तक्रारीचा 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप सुरू केलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या 34 जिल्ह्याचा आपण अपडेट घेतलेला आहे. इतर आकडेवारी किती असणार आहे, शेतकरी किती पात्र केलेले होते, त्या संदर्भात सुद्धा लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय.